गाजत असलेल्या एकता कवी संमेलनाची खास बाब. सामाजिक भान जपणाऱ्या नर्मविनोदी कवितांनी एकता संमेलन गाजवले. रामदास केदारांच्या काव्यरथाचे देवीदास शिंदेकडे सारथ्य. शिरूर कासार येथील वेदनाला फुंकार माणुसकी हे ब्रीद वाक्य घेऊन गेल्या दशकापासून राज्यभर अविरत कार्य करणाऱ्या एकता फाउंडेशन, मराठवाडा साहित्य परिषद शिरूर कासार आणि पाडळीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8वे एकता मराठी साहित्य संमेलन पाडळी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड येथे नुकते संपन्न झाले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या द्वितीय सत्रात निमंत्रणांचे कवी संमेलन भाग 2 पार पडले. त्यात राज्यभरातील निमंत्रित मान्यवर कवी, कवयित्री सोबत काही बाल आणि युवक कवींनी हजेरी लावली. कवी संमेलनाचे अध्यक्ष तथा एकता फाउंडेशनचे उदगीर तालुका प्रतिनिधी चित्रपट गीतकार रामदास केदार यांच्या संपले नाही अजूनही जीवनाचे रहाट गाणे या मैफिलीवर माझ्या रसिकांची प्रीत आहे. पोटात भूक माझ्या ओठात गीत आहे, कलाकारांच्या आयुष्याचे वास्तव सांगणाऱ्या ओठात गीत आहे या कवितेला श्रोत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कालिका देवी महाविद्यालय शिरूर कासार चे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जाधव आपल्या भोंदू बाबा कवितेतून अंधश्रद्धेवर प्रहार करताना म्हणतात, भोंदू बाबा चमत्कार, गंडे दोरे बांधतात पोरं, त्यांनी नसवले सर्व गाव ग. ऐक सके बाई या निर्मिकाने दिला जीवनास नवा विचार, विज्ञानाचे कास धरा चे संविधानाचे गीत तारील तुला. प्राध्यापक डॉक्टर आत्माराम झिंझुरके यांनी देश स्वतंत्र होऊन गरीब जनतेचा काहीच फायदा झालेला नाही अशी आशयाची भारत देशाच्या स्वातंत्र्य 78 वर्ष झाली, तुला डंका साऱ्या जगे पेटला, आमच्या भूमीला पावन झाला, तू कधी भेटला आम्हाला स्वातंत्र्य ही रचना पेश करत उपस्थितांना वास्तवाची जाणीव करून दिली. एकता फाउंडेशन बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नागरगोजे यांनी स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही ही रचना सादर केली. त्यात ते म्हणतात, उसाच्या बुडख्यावरून निसटलेला कोयता जेव्हा माझ्या पायात खोल घुसतो तेव्हा मी विचार करतो, तो कोयता शोषक आणि शोषणाच्या ऊर्ध्वगामी प्रहारावर बसला तर समजाई भांडवलशाहीवर असुराचे फटके ओढणाऱ्या या रचनेने सभामंडपातील रसिक अंतर्मुख झाले. एकता फाउंडेशन बीड जिल्हा कोषाध्यक्ष परशुराम सोनगे यांच्या शोधू नको तू मरण वाटा या रचनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ते म्हणतात, दिला आभाळ आणि दगा, सरकार काळीच दागते, पदराग आडचा हुंडका, आयुष्य कुंकवाला मागते. बीडचे जिल्हा सहसचिव अंकुश नागरगोजे यांनी रडू नको बाळा, अरे मी शाळेला जाते, स्वादिष्ट खिचडी घेऊन येते ही ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शोकांतिका सांगणारी कविता पेश करून त्यांच्या वास्तव्य परिस्थितीची सर्वांना जाणीव करून दिली. नाट्य परिषदेचे सदस्य पत्रकार रसूल दा पठाण उदगीर हे एक धागा सुखाचा या कवितेतून व्यक्त होताना म्हणतात की एक धागा सुखाचा घराघरात बांधला पाहिजे, माणुसकीचा वाता जरा मनामनात नांदला पाहिजे. या कवितेने रसिकांची मने जिंकून घेतली. हिवाळ्यात अचानक पावसाळा, किमया निसर्गाची घडली, मुसळधार पाऊस कोसळला, सोबत मोठमोठी गार पडली. ही निसर्गाच्या लहरीपणावर भाष्य करणारी उत्तम रचना एकताचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राजेंद्र उदारे यांनी सादर करून रसिकांची लक्ष वेधून घेतले. शिरूरचे प्राध्यापक डॉक्टर नवनाथ पवळे यांनी ज्योती सावित्रीची मशाल रचना पेश केली. त्यात ते सांगतात, ज्योतीचा प्रकाश पसरतो, अंधाराचा नाश करणारा ज्योतीचा दीप, प्रखर ज्ञानाचा नावा उजेड देणारा. एकता फाउंडेशन शेगावचे तालुका अध्यक्ष प्रदीप बोडखे यांच्या गाव शेजारी वार नव्हता, रस्त्यावर दारुड्यांचा कहर नव्हता, पाठीवर दप्तरांचे ओझं नव्हतं, अन्न आणि पायांना रस्ता गार होता. या कवितेला रसिकांनी दाद दिली. पाथर्डीतील सन्मित कटारिया यांची माझी आई माझी अभिमान ही कविता कवी संमेलनात भाव खाऊन गेली. तो
तो म्हणतो तू हसलीस की फुलतात माझ्या आयुष्याचे रंग, तू रडलीस तर थरथरते माझ्या मनाचे सारे अंग. या काव्य संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट उषाताई दराडे, कथाकार प्राध्यापक डॉक्टर भास्कर बडे, एकताचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड, सचिव पत्रकार गोकुळ पवार, माजी सरपंच रामदास दादा हंगे, सरपंच गैनीनाथ पाखरे, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, उपाध्यक्ष नितीन केतके, शिवचरित्रकार कैलास तुपे, राजेंद्र बीडकर, महिला आघाडी प्रमुख रंजना फुंदे, डॉक्टर शोभा सानप, लता बडे कराड, प्रदेश प्रवक्ता मल्हारी खेडकर, प्रदेश संघटक देवीदास शिंदे, संस्थापक सदस्य दीपक महाले, एकताचे बीड जिल्हा सचिव व्यंगचित्रकार सुहास पालिमकर, युवक प्रदेश निमंत्रक इब्रान शेख, पोलीस पाटील अलका गीते, केंद्र प्रमुख सुनील खेडकर, सुभाष कंठाळे, राजेंद्र कंठाळे, मनीषा पाटील, विठ्ठल कंठाळे, अनिता पाखरे यांच्यासह एकता फाउंडेशन, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर कासारचे पदाधिकारी आणि पाडळीकर ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणे उपस्थिती होती. त्यांची उत्तम दाद होती.